हं. आपल्या आयुष्याच्या पुस्तकावर म्हणजे मुखपृष्ठावर आपलंच नाव आहे, पण आतली पानं मात्र दुसऱ्यांच्या आवडीनुसार लिहिली जात आहेत असा अनुभव कधी आलाय का? हा खूपदा येतो असा अनुभव. हो ना. म्हणजे वरवर पाहता आयुष्य आपलं वाटतं, पण प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती दुसऱ्यांना काय वाटेल या भीतीने ठरवली जाते. अगदी बरोबर. आणि आपण त्याला आजच्या भाषेत पीपल प्लीजिंग म्हणतो. एक्झॅक्टली. आता बघितलं तर सुट्टीच्या दिवशी बॉसने काम सांगितलं, तर आपण आतून चिडतो पण तरीही हो म्हणतो. हं, न आवडणाऱ्या पार्टीला जावं लागतं कारण मित्रांना वाईट वाटेल. बरं. आपण नाही म्हणायला घाबरतो कारण आपल्याला सगळ्यांच्या नजरेत चांगले दिसायचे असते. नक्कीच. हा एक खूप मोठा अदृश्य सापळा आहे. पण या सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःलाच कुठेतरी हरवत आहोत का? हा आजच्या आपल्या डीप डाईव्हचा मुख्य विषय आहे. आणि यावर आपण एका खूप जुन्या पण तितक्याच रेलेव्हंट ग्रंथाचा आधार घेणार आहोत. हो, 17व्या शतकातल्या समर्थ रामदास स्वामींच्या श्रीमद दासबोध ह्या ग्रंथाचा. अगदी. हा ग्रंथ पीपल प्लीजिंग म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याच्या या आधुनिक आजारावर काय उपाय सांगतो हे आज आपण उलगडणार आहोत. तर मग सुरू करूया. मला आधी हे विचारायचंय की दासबोध या समस्येकडे नेमकं कसं पाहतो? कसं आहे, हा खरोखरच आजच्या काळातील एक अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. आणि दासबोधाचा संदर्भ इथे यासाठी महत्वाचा ठरतो कारण तो केवळ एक पारमार्थिक ग्रंथ नाहीये. म्हणजे तो एक प्रॅक्टिकल गाईड आहे, बरोबर? अगदी मानवी मानसशास्त्राची अत्यंत अचूक चिरफाड करणारा प्रॅक्टिकल गाईड आहे तो. अच्छा. ज्याला आपण आज सायकोलॉजिकल बर्नआउट किंवा मानसिक थकवा म्हणतो ना, त्याची मुळे आणि त्यावरचे ठोस उपाय यात अतिशय स्पष्टपणे सांगितले आहेत. आपण स्वतःवर एक असा मुखवटा चढवतो जो हळूहळू आपल्या खऱ्या चेहऱ्याची जागा घेतो. याच मुखवट्याबद्दल मला बोलायचं होतं. म्हणजे जेव्हा आपण सगळ्यांना खुश ठेवणे या सवयीचा विचार करतो, तेव्हा मला नेहमी एका सरड्याची उपमा आठवते. सरड्याची? ती कशी काय? हो, म्हणजे सरडा कसा आजूबाजूच्या वातावरणानुसार स्वतःचा रंग बदलतो, तसं आपणही समोरची व्यक्ती कोण आहे यानुसार स्वतःचा रंग, स्वतःची मते बदलतो. हां, मित्रांसोबत एक रंग, बॉससमोर दुसरा रंग. आणि नातेवाईकांसमोर तिसराच रंग. आणि या सततच्या रंग बदलण्यात सरडा जसा आपला मूळ रंग विसरण्याची शक्यता असते, तसं आपण आपलं स्वत्व विसरून जातो. पण मला सांगा, दासबोध या मानसिकतेबद्दल काय सांगतो? सरड्याची उपमा खूप समर्पक आहे. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की सरडा रंग बदलतो कारण तो त्याचा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. म्हणजे जगण्याची धडपड आहे त्याची. होय, माणसाच्या बाबतीतही हेच घडतं, पण ते सामाजिक पातळीवर असतं. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणूस टोळीत राहायचा, तेव्हा जर टोळीने त्याला नाकारलं तर त्याचा मृत्यू अटळ असायचा. अरे बापरे, म्हणजे हे आपल्या मेंदूतच फिट झाले तर? एक्झॅक्टली. लोकांना खुश ठेवणं हे आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारचं जुनं सर्व्हायव्हल सॉफ्टवेअर म्हणून फिक्स झालंय. पण दासबोधाच्या नजरेतून ही मानसिकता म्हणजे निव्वळ अज्ञान आणि भ्रम आहे. भ्रम? म्हणजे समर्थ रामदास स्वामी याला माया म्हणतात का? अगदी तेच, ती एक प्रकारची माया आहे. एक मिनिट. म्हणजे आपण इतरांसाठी जे करतोय तो एक भ्रम आहे, पण आपण तर प्रेमापोटी किंवा आपल्याला त्यांच्याकडून मान्यता मिळेल म्हणजे व्हॅलिडेशन मिळेल या आशेने करतो ना? तीच तो माया आहे. आपण काय विचार करतो की जर आपण इतरांना खुश ठेवलं, त्यांच्या मनासारखं वागलो, तर ते आपल्याला प्रेम देतील हो, आपल्याला समाजात एक स्थान देतील असं वाटतं आपल्याला. आणि त्यातून आपल्याला आनंद मिळेल असा आपला समज असतो. पण दासबोध अत्यंत परखडपणे सांगतो की हा आनंद पूर्णपणे तात्पुरता आहे. म्हणजे तो टिकणार नाहीये. अजिबात नाही. हे जग अत्यंत स्वार्थी आहे, हा एक कटू पण खरा नियम आहे. जगात एक साधा नियम चालतो, जोवर तुमचा समोरच्याला काहीतरी उपयोग आहे, तोवरच हे जग तुम्हाला जवळ करतं. बापरे, हे खूपच डायरेक्ट आहे. हो ना, माणसाची उपयोगिता संपली, त्याचं काम संपलं की लोक साधी विचारपूसही करत नाहीत. आपण स्वतःचे तुकडे करून लोकांना वाटत सुटतो, या भाबड्या आशेने की ते आपली किंमत ओळखतील. पण जग फक्त तोवरच किंमत देतं जोवर आपला त्यांना फायदा आहे. बरोबर. पण जर आपण असा विचार केला की सगळेच जण फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जोडलेले आहेत, तर हा खूपच नकारात्मक किंवा निराशावादी दृष्टिकोन नाही का होणार? मग जगात कोणावर विश्वासच ठेवायचा नाही का? नाही, हा निराशावाद नाहीये, तर हा सावधपणा आहे. आणि ही दासबोधातील अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. समर्थ वारंवार सांगतात की जगात वावरताना सावध असावे. सावधपणा म्हणजे नक्की काय करायचं?
सावधपणा म्हणजे हे जग जेव्हा आपल्या सोयीनुसार आपला वापर करून घेते तेव्हा आपण भावनिक न होता अलिप्त राहून ते पाहू शकणे. अच्छा. दुसऱ्यांच्या कौतुकावर किंवा त्यांच्या नाराजीवर स्वतःची किंमत न ठरवणे. मदत नक्की करावी, लोकांशी चांगले वागावे, पण आपला भावनिक रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देऊ नये. हां, जेव्हा आपण लोकांच्या मान्यतेवर अवलंबून राहतो तेव्हाच आपण आपले स्वत्व गमावतो. भावनिक रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देण्याचा मुद्दा खूपच विचार करायला लावणार आहे. कारण प्रॅक्टिकली बघितलं तर आपण तो रिमोट दुसऱ्यांना देतो तेव्हा स्वतःचं किती नुकसान करतो हे आपल्या लक्षातही येत नाही. अगदी बरोबर. मला इथे एका नेहमीच्या परिस्थितीचं उदाहरण द्यावंसं वाटतं. आपण बघतो की अनेक लोक ऑफिसमध्ये बॉसला किंवा सहकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करतात. हो, ओव्हरटाईम करतात, स्वतःच्या मनाविरुद्ध प्रोजेक्ट्स घेतात. एक्झॅक्टली. मग होतं काय, संध्याकाळी घरी आल्यावर त्यांची बॅटरी पूर्ण संपलेली असते आणि मग ती सगळी चिडचिड, तो सगळा राग आपण आपल्या जवळच्या माणसांवर, कुटुंबावर विनाकारण काढतो. खूपच कॉमन आहे हे. आपण बाहेर खूप नाहीच असतो, पण घरात मात्र वेगळेच असतो. हो, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 17व्या शतकात लिहिल्या गेलेल्या या ग्रंथात मानवी स्वभावाच्या याच दुटप्पीपणाचा अक्षरशः स्कॅनिंग करून ठेवला आहे. खरंच? हो तर, दासबोधात यावर काही लिहिलंय. हो तर. दासबोधाच्या दशक 2 मधील मूर्ख लक्षणे नावाचा एक समास आहे. त्यात मानवी मानसिकतेचे अनेक पैलू उलगडले आहेत. अच्छा. या समासातील एक ओवी मला इथे स्पष्टपणे सांगावीशी वाटते, जी तुमच्या उदाहरणाशी तंतोतंत जुळते. ती ओवी अशी आहे: घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो कावेड पुडा तो एक मूर्ख. बापरे. घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा. शब्दांची रचनाच किती धारदार आहे. याचा नेमका अर्थ आणि त्यामागचं मानसशास्त्र कसं उडून सांगाल? याचा अर्थ आजच्या काळाला अत्यंत चपखल लागू पडणार आहे. समर्थ म्हणतात, जो माणूस बाहेरच्या जगात अत्यंत लाचार बनतो. म्हणजे इथे जो दीन बापुडा हा शब्द वापरलाय. अगदी बाहेर लोकांची मर्जी राखण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी जो एकदम गरीब, लाचार, होयबा म्हणून वावरतो आणि घरी आल्यावर मात्र आपल्याच घरच्या लोकांवर खायदाडा म्हणजे दात खाऊन राग काढतो, चिडचिड करतो, कुटुंबावर सत्ता गाजवतो. हो, अशा दुटप्पी माणसाला समर्थ थेट मूर्ख म्हणतात. आता यामागचं मानसशास्त्र समजून घेऊया. बाहेरच्या जगात मुखोटा लावून वावरण्यासाठी मेंदूला प्रचंड ऊर्जा लागते. समोरच्याला काय वाटेल, तो काय विचार करेल, याचं सतत कॅल्क्युलेशन मेंदूत चालू असतं. याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह डिप्लिशन म्हणतात. म्हणजे बाहेरच्या जगात ॲडजस्ट करून आपली मानसिक ऊर्जा पूर्णपणे संपलेली असते. होय, आणि मग जेव्हा तो माणूस घरी येतो तेव्हा तो सेफ झोनमध्ये असतो. तिथे त्याला मुखवटा लावण्याची गरज नसते. पण मेंदूकडे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची ऊर्जाच उरलेली नसते. आणि मग तो ब्लास्ट होतो. एक्झॅक्टली. म्हणून मग ऑफिसचा किंवा बाहेरच्या जगाचा सगळा राग तो कुटुंबावर काढतो. समर्थांनी याला मूर्खपणाचं लक्षण म्हटले आहे, कारण दुसऱ्यांना खुश करण्याच्या या नादात आपण आपली स्वतःची ऊर्जा आणि आपले मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे गमावून बसतो. बरोबर आहे. बाहेरच्या जगात स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या दबावाखाली आपण आतून इतके पोकळ होतो की जिथे आपल्याला खऱ्या अर्थाने शांतता मिळायला हवी त्या आपल्याच घरात आपण अशांतता पसरवतो. आणि या प्रक्रियेत आपण आपले स्वत्व तर हरवतोच, पण आपल्या जवळच्या माणसांनाही दुखावतो. नक्कीच. हे ऐकताना नक्कीच अस्वस्थ व्हायला होतं. कारण आपण सगळेच कधी ना कधी या टप्प्यातून गेलेलो असतो. पण इथे माझ्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो आणि कदाचित तो अनेकांच्या मनात असेल. विचारा ना. एकीकडे आपण म्हणतोय की लोकांना खुश करण्यात अर्थ नाही, ते स्वार्थी आहेत. पण दुसरीकडे दासबोध तर समाजाला एकत्र आणायला सांगतो ना. लोकसंग्रह. हो, समर्थ रामदास स्वामींनी स्वतः लोकसंग्रह करण्यावर म्हणजे लोकांना जोडण्यावर खूप भर दिला आहे. मग लोकांशी जुळवून घेणे, त्यांना एकत्र बांधणे आणि पीपल प्लीजिंग यात नेमका फरक काय आहे? खूप छान प्रश्न आहे हा. कारण जर मी सगळ्यांना नाही म्हणायला लागलो, कोणाचीच पर्वा केली नाही, तर मी एक गर्विष्ठ आणि एकटा माणूस बनणार नाही का? हा अत्यंत रास्त आणि बुद्धिमान प्रश्न आहे. आणि इथेच बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. लोकसंग्रह आणि पीपल प्लीजिंग या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि परस्पर विरोधी गोष्टी आहेत. अच्छा, कशा काय? बघा, पीपल प्लीजिंगचा पाया भीती आहे. लोक मला सोडून जातील, मला नाव ठेवतील, या भीतीने स्वतःच्या तत्वांशी तडजोड करून दुसऱ्याची हांजी करणे म्हणजे पीपल प्लीजिंग. याउलट लोकसंग्रहाचा पाया स्वत्व आणि तत्व आहे.
स्वतःच्या तत्वांवर ठाम राहून निखळ प्रेमाने आणि आदराने लोकांना एकत्र जोडणे म्हणजे लोकसंग्रह. दासबोधातील दशक 12 मध्ये विवेक वैराग्य नावाचा एक समास आहे. तिथे समर्थांनी यावर एक अत्यंत सुंदर ओवी सांगितली आहे. कोणती ओवी? कीर्ती पाहून जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विण कोठेची नाही, समाधान. कीर्ती पाहून जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. म्हणजे आपण जर कीर्तीच्या मागे लागलो तर सुख मिळणार नाही. अगदी. आजच्या भाषेत सांगायचं तर कीर्ती म्हणजे काय, तर लोकांची पसंती, त्यांचं अप्रिसिएशन, सोशल मीडियावरील लाईक्स किंवा समाजात चांगला माणूस म्हणून मिळणारा टॅग. बरोबर. समर्थ समजावत आहेत की जर तुम्ही सतत ही कीर्ती किंवा मान्यता शोधत राहाल तर तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही, कारण लोकांची मर्जी सतत बदलत असते. हे तर खरंय. आज जे कौतुक करतात तेच उद्या नाव ठेवतात. हो ना. आज जे तुमच्यावर स्तुतीसुमने उधळत आहेत ते उद्या एका छोट्या चुकीवरून तुम्हाला खाली खेचायला मागे पुढे पाहणार नाहीत. आणि जर तुम्हाला खरे सुख हवे असेल तर तुम्हाला लोकांच्या मान्यतेची चिंता सोडावीच लागेल. पण या ओवीतील सगळ्यात महत्वाची ओळ पुढे आहे. विचारेविन कोठेची नाही, समाधान. विचार म्हणजेच विवेक. विवेकाशिवाय तुम्हाला जगात कुठेही समाधान मिळू शकत नाही. म्हणजे लोकांना खुश करणे ही केवळ मान्यतेची हाव आहे. पण जर आपण या हावेपोटी स्वतःला बदलत राहिलो तर काय होईल? तर आपण स्वतःला पूर्णपणे नष्ट करू. इथे मला एक काळजाला भिडणारा प्रश्न विचारावासा वाटतो. आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला पाहिजे. कोणता? ज्या लोकांना आपण आज स्वतःचा बळी देऊन, स्वतःच्या इच्छा मारून, स्वतःच्या कुटुंबाला दुखावून खुश करत आहोत, उद्या जेव्हा आपल्या स्वतःच्या तत्वांची तडजोड करण्याची वेळ येईल किंवा आपल्यावर एखादं खरोखरचं संकट येईल, तेव्हा हे लोक आपल्या पाठीशी उभे असतील का? प्रॅक्टिकली विचार केला तर बहुधा नाही. कारण ते आपल्याशी नाही तर आपण त्यांच्यासाठी जे करतो त्या सोयीशी जोडलेले असतात. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच दासबोधात स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक स्पष्ट केला आहे. दासबोधानुसार स्वतःला खऱ्या अर्थाने सिद्ध करणे, स्वतःचे स्वत्व ओळखणे हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणजे स्वतःला जपणं महत्वाचं आहे. हो, दुसऱ्यांच्या हातचे बाहुले बनणे हा पुरुषार्थ नाही. जो खऱ्या अर्थाने ज्ञानी माणूस असतो तो जगाला मदत करतो, उत्तम लोकसंग्रह करतो, पण आतून तो पूर्णपणे अलिप्त असतो. त्याला कोणी नावे ठेवली किंवा कोणी डोक्यावर घेतले तरी त्याचे मानसिक स्वास्थ्य ढळत नाही. तो लोकांच्या प्रतिक्रियांवर स्वतःचे आयुष्य ठरवत नाही. आतून अलिप्त आणि बाहेरून मदतीला तत्पर. ऐकायला खूपच छान वाटतं. पण हे प्रत्यक्ष आयुष्यात कसं आणायचं? कारण रोजच्या व्यावहारिक आयुष्यात लोकांना न दुखावणारा असा कोणता उपाय दासबोध सांगतो? हो, त्यावर उपाय आहेच. मला मगाशी आपण जे सॉफ्टवेअर आणि कॉग्निटिव्ह डिप्लिशनबद्दल बोललो त्यावरून एक उपमा द्यावीशी वाटते. सांगा ना. आपला मेंदू हा एका स्मार्टफोनसारखा आहे. पीपल प्लीजिंग हे एखाद्या बॅकग्राऊंड ॲपसारखं आहे जे सतत वायफाय किंवा सिग्नल शोधत असतं. बॉस खुश आहे का, मित्राला राग तर नाही ना आला, नातेवाईक काय म्हणतील. अगदी बरोबर. हे ॲप सतत बॅकग्राऊंडला चालू असतं आणि त्यामुळे आपल्या मानसिक ऊर्जेची बॅटरी झपाट्याने ड्रेन होते. आपल्याला हे ॲप बंद करावंच लागेल. पण खऱ्या आयुष्यात नाही कसं म्हणायचं? जर मी माझ्या सहकाऱ्यांना किंवा नातेवाईकांना अचानक नाही म्हणायला लागलो तर ते मला गर्विष्ठ समजतील. मग हा बॅलन्स कसा साधायचा? अतिशय उत्तम उपमा आहे ही स्मार्टफोनची. आणि तुम्ही बरोबर ओळखलत. हे सततचं स्कॅनिंगच आपल्याला आतून फोकरून काढतं. हो ना. आयुष्याची ही बॅटरी वाचवायची असेल आणि नको असलेली ॲप्स बंद करायची असतील तर दासबोध आपल्याला विवेक नावाचा मास्टर स्विच देतो. विवेक. हो, विवेक या शब्दाचा खरा आणि व्यावहारिक अर्थ काय आहे, तर काय योग्य आणि काय अयोग्य, काय शाश्वत आणि काय तात्पुरतं हे ओळखण्याची क्षमता. अच्छा. दासबोधाचा आधार घेत समर्थ अत्यंत सोप्या शब्दांत सांगतात, विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. म्हणजेच जर तुमच्याकडे विवेक असेल तरच तुम्हाला सुख मिळेल आणि जर विवेक नसेल तर तुमच्या वाट्याला फक्त दुःखच येईल. पण मग या विवेकाचा वापर करून नाही कसं म्हणायचं? कारण नाही म्हटलं की समोरच्याला वाईट वाटतंच ना, आणि आपल्याला तेच तर नको असतं. इथेच आपला गोंधळ उडतो. दासबोधाच्या आधारे हे सिद्ध होते की चुकीच्या गोष्टींना किंवा ज्या गोष्टी तुमच्या तत्वांच्या, वेळेच्या किंवा क्षमतेच्या पलीकडे आहेत त्यांना नाही म्हणणे हा समोरचा अपमान नसून तो एक विवेक आहे. म्हणजे तो स्वतःचा सन्मान आहे. अगदी, तो स्वतःच्या वेळेचा आणि ऊर्जेचा केलेला सन्मान आहे. नाही म्हणताना तुम्ही ओरडून किंवा उद्धटपणे सांगण्याची गरज नाही. तुम्ही अत्यंत शांतपणे आणि आदराने नाही म्हणू शकता. मला मदत करायला आवडलं असतं पण आत्ता माझ्याकडे वेळ नाही असं सांगणं हा विवेक आहे.
चांगला लोकसंग्रह करण्यासाठी स्वतःचा बळी देण्याची अजिबात गरज नाही. बरोबर. सर्वांशी आदराने वागावे, नम्रतेने बोलावे, पण आपल्या मर्यादा अत्यंत स्पष्ट असाव्यात. म्हणजे स्वतःच्या भोवती एक स्पष्ट रेष आखून घेणे, बाउंड्रीज ठरवणे, हा स्वार्थीपणा नाही, तर तो विवेक आहे. जर मी माझीच बॅटरी वाचवली नाही तर मी दुसऱ्यांना प्रकाश कसा देणार? 100%. जो माणूस स्वतःच्या गरजा, स्वतःची तत्वे आणि मूल्य ओळखतो, तोच खऱ्या अर्थाने आतून शांत असतो. आणि जो आतून शांत असतो तोच इतरांनाही खरा आनंद देऊ शकतो. खरंय. विचार करा, जर तुम्ही स्वतः आतून जळत असाल, चिडचिड करत असाल, तर तुम्ही लोकांना काय देणार? स्वतःला गमावून तुम्ही जे लोकांचे प्रेम मिळवता ते एका मृगजळासारखे असते. मृगजळ. ते लांबून पाहताना छान वाटतं, पण जवळ गेल्यावर तिथे काहीच नसतं, फक्त तहान आणि तडफड असते. दासबोध आपल्याला या मृगजळाच्या मागे धावण्यापासून थांबवतो आणि खऱ्या पाण्याच्या झऱ्याकडे, म्हणजेच स्वतःच्या स्वत्वाकडे घेऊन जातो. खरंच किती स्पष्ट आणि दिशा देणारा विचार आहे हा. आपण नेहमी बाहेरच्या जगात मान्यता शोधतो आणि आपला आतला आवाज मात्र दाबून टाकतो. अगदी. आजच्या या सखोल चर्चेचा जर सारांश काढायचा झाला तर तो खूपच डोळे उघडणारा आहे. पीपल प्लीजिंग किंवा सगळ्यांना खुश ठेवण्याची धडपड हा एक केवळ भ्रम आहे. एक जुनं आणि आउटडेटेड सर्व्हायव्हल सॉफ्टवेअर आहे. होय. जगाला तुमची तोपर्यंतच गरज असते जोपर्यंत तुमचा त्यांना उपयोग असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये किंवा समाजात दीन बापुळा बनून राहणं आणि त्याचा राग घरी काढणं, यातून आपल्याला बाहेर पडावंच लागेल. नक्कीच. दासबोधातील सावधपणा आणि विवेक ही 2 अशी शस्त्रे आहेत ज्यांचा वापर करून आपण या अदृश्य सापड्यातून सुटका करून घेऊ शकतो. समाजात लाचार बनून राहण्यापेक्षा, दुसऱ्याच्या हातात आपला भावनिक रिमोट कंट्रोल देण्यापेक्षा, स्वतःची ओळख जपत आत्मविश्वासाने वावरणे हेच खरे समाधान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिकणं हा गुन्हा नसून स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी घेतलेला तो एक विवेकी निर्णय आहे. अतिशय अचूक सारांश काढलाय तुम्ही. आणि याच विचाराला धरून आज जाता जाता सर्वांना स्वतःशीच विचार करण्यासाठी एक नवा आणि वेगळा मुद्दा मला द्यावासा वाटतो. हो, नक्की सांगा. आपण आयुष्यातला कितीतरी वेळ आणि आपली मौल्यवान ऊर्जा दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखण्यात आणि त्यांना खुश करण्यात घालवतो. त्यांनी एक साधं स्माईल दिलं किंवा पाठीवर थाप मारली की आपल्याला वाटतं आपण जिंकलो. पण शांतपणे विचार करा, जर यातली थोडीशी, अगदी थोडीशी जरी ऊर्जा आपण आपला स्वतःचा आतला आवाज काय सांगतोय हे ऐकण्यासाठी वापरली, स्वतःशी संवाद साधण्यासाठी वापरली, तर आपल्याला असा एक अखंड आनंद मिळेल का, जो जगातील कोणतीही व्यक्ती आपल्याकडून कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. क्या बात है. पुढच्या वेळी जेव्हा आपण आतून नाही म्हणायचं असतानाही केवळ समोरच्याला बरं वाटावं म्हणून हो म्हणाल, तेव्हा 1 सेकंड थांबा आणि स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते खरोखर तुमचं आहे की दुसऱ्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. आजच्या या डीप डाईव्हमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत.